नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही पहा, आज मी बेसन बनवणार आहे. बेसन बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून घेतल्यानंतर मग मोहरी टाकून घ्यायचं. मोहरी टाकून घेतलेलं आहे. मग मोहरी टाकून घेतल्यानंतर जिरे वगैरे टाकून घ्यायचं. जिरे वगैरे टाकून घेतल्यानंतर 4-5 कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे. त्यानुसार कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर मग आपल्याला टेस्ट पण चांगली येणार बेसनमध्ये. मग कढीपत्त्याचे पानं टाकून घेतल्यानंतर आलं लसूण असेल तर आलं टाकायची गरज नाही, तर तुम्ही लसूण टाकू शकता. कोणी कांदा वगैरे टाकतात, पण कांदा खाल्ल्याने गुळमुट लागू शकता. म्हणून प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, तर तुम्ही टाकू शकता. मी स्किप केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला किती लागणार आहे तितकं बेसन, तितकं पाणी टाकून घ्यायचं. मग लाल तिखट टाकून घ्यायचं. लाल तिखट टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर मग आपल्याला बेसनचं पीठ हलवून घ्यायचं आहे. बेसनचं पीठ हलवते वेळेस हळूहळू हलवायचं, म्हणजे गाठी वगैरे गोळ्या वगैरे होत नाही. तर तुम्ही पाहू शकता कसं बेसन बनलेलं आहे. धन्यवाद.